तळेगाव येथे गेलेल्या धीरज कलावटे यांच्यावर काळाने घाला घातला। तळेगाववरून परतताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत त्यांचे मित्र ललित युवराज चव्हाणे वय 28 यांचा जागीच मृत्यू झाला, तर धीरज यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती। त्यांना तातडीने अमरावती येथील रेडियंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अखेर 18 ऑगस्ट रोजी धीरज यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली। धीरज हे सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच सहभागी होत असत। मनमिळावू साध्या स्वभावामुळे त्यांचा शहरातील सर्व स्तरातील नागरिकांशी स्नेह होता। त्यांच्या अकाली निधनाने चांदूर रेल्वे शहरात हळहळ व्यक्त होत आहे। दुःखाच्या प्रसंगी माणुसकीचा मोठा निर्णय। धीरज यांच्या निधनानंतर त्यांचे वडील संतोष कलावटे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने दुःख बाजूला सारत मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतला। आई वडील, लहान बहीण आणि 2 काका अशा कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयामुळे धीरजच्या निधनानंतरही त्यांच्या माध्यमातून इतरांना नवजीवन मिळण्याचा मार्ग खुला झाला। नागपूर येथून आलेल्या डॉक्टरांच्या विशेष पथकाने अवयवदानाची प्रक्रिया पार पाडली। आपल्या जिवलग व्यक्तीच्या निधनाचे दुःख असतानाही कलावटे कुटुंबियांनी घेतलेला हा निर्णय समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे। धीरज आपल्यातून गेला, मात्र त्याच्या अवयवदानातून अनेकांना नवजीवन मिळणार या भावनेने कलावटे कुटुंबियांनी माणुसकीचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र। दुःखद घटनेतून इतकं मोठं दान या कुटुंबाने जे केलं, अवयवदान म्हणजे खरंच प्रत्येक व्यक्ती करू शकत नाही। ज्याचा ब्रेन डेड झालेला आहे तोच व्यक्ती अवयवदान करू शकतो। खूप भाग्यशाली आहेत, प्रत्येकाला या जगातून जायचं आहे, परंतु चांदूर रेल्वेतून हे पहिलं अवयवदान झालेलं आहे। अमरावती जिल्ह्यातून आतापर्यंत 17 अवयवदान झालेत। हरिना फाउंडेशन अमरावती टीम हे नेहमी रेडियंट हॉस्पिटल असो, कोणतेही हॉस्पिटल असो, यांना सहकार्य करते, काउन्सिलिंगचं काम करते आणि जनजागृतीचं कार्य आमच्यातर्फे आम्ही नेहमीच करत असतो। नेत्रदानाबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे की आतापर्यंत 3000च्या वर नेत्रदान सामान्य रुग्णालयाच्या माध्यमाने झाले। या अनुषंगाने मी एवढंच सांगेल की प्रत्येकाने श्रद्धांजली देताना एक शपथ घ्यायची की माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव मी या देशाला अर्पण करून देईल जेव्हा माझा शेवटचा श्वास असेल। त्याचबरोबर शासनाच्या माध्यमाने सामान्य रुग्णालयात पूर्ण व्यवस्था आहे। सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातूनच नेत्रदान करावं हे सुद्धा मी सगळ्यांना इथे आवाहन करेन। हे डोळे आता इथून आय बँकला जातील। अमरावतीमध्ये 2-3 आय बँक आहेत तिथे। शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही सांगू शकत नाही की डोळे कोणाला बसतील म्हणून, परंतु एक मला जी माहिती मिळाली आता डॉक्टर करतोय की किडनी आपल्या अमरावतीच्या एका पेशंटला लागते, तसं डोळे सुद्धा आपल्या अमरावतीच्याच पेशंटला लागतात। अमरावतीमध्ये ट्रान्सप्लांट असल्यामुळे आपल्या शहरातले अवयव आपल्या व्यक्तीच्या जर लागत असतील याच्या मोठ्यापेक्षा सौभाग्य कोणतं नाही आहे। आणि इथे जर ते होत नसेल तर आपण दुसऱ्या आय बँकला सुद्धा पाठवू शकतो। कुटुंबाला खरं आहे की कार्य करण्याची शक्ती ही आमची नाही, ईश्वराची देण असते आणि ईश्वराची इच्छा असेल तर घडवून आणते। आम्ही जेव्हा जातो तेव्हा अवयवदान, नेत्रदान, देहदान याचं पूर्ण त्यांना पटवून सांगतो। काही लोकांची मानसिकता आधीच झालेली असते, मित्र कुटुंबाचे त्यांचे मित्रपरिवार असतात। हरिनानी जे प्रचार केलेला आहे आजपर्यंत लोकांच्या मनात बीज रोवलेलं आहे, त्याचाच परिणाम आहे की कुठे ना कुठे अवयवदान नेत्रदानाची गोष्ट निघते आणि अवयवदान नेत्रदान घडवून आणलं जातं। मी मनोज राठी, अध्यक्ष, हरिना फाउंडेशन अमरावती। तर काय नेमकं झालं होतं, कधी किती तारखेला झालं होतं आणि तुम्ही काय निर्णय? भारत अंदाजे आजपासून 8 दिवसा पहिले ॲक्सिडेंट झाला तळेगाव रोडवर। त्याच्यात एक तर स्पॉटवरच डेथ झाली। त्याच्यात दुसरा पुतण्या धीरज संतोष कलावटे हा त्याला घेऊन आम्ही आज इथं आलो। इथं आल्यावर कंडिशन क्रिटिकल होती त्याची, मग काय ट्रीटमेंट चालू होतं। ट्रीटमेंट चालू असताना डॉक्टरांनी सल्ला दिला का बा असं असं हे ट्रीटमेंट आहे। आमचं मन नाही मानलं तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमधून इथं अडवाणी सरांच्या इथं रेफर केलं। त्याने खूप प्रयत्न केले पण जे देवाच्या पुढं काहीच नाही आहे। त्यानं म्हटलं का बाई असं असं आहे, सांगा काय करावं। मी त्याला उलटा प्रश्न केला का बा तुम्ही माझ्या ठिकाणी तुम्ही राहिले असतं तर तुम्ही काय केलं असतं, तर त्यानं मला म्हटलं का मी स्वतः विड्रॉल घेतला असता। त्यानं असं म्हटलं तर मग कसं, मग आम्ही निर्णय घेतला परिवारवर सर्व मिळून, वैभवजी देशमुख, मनीषजी जालान, आमचे नारूभाऊ कलावटे, पंपाल्याजी याची सल्ला घेतली, आमच्या कुटुंबाची सल्ला घेतली। आम्ही हा थॉट माझाच मनात आला का बा असं करा जिथं आपला धीरज कुठं ना कुठं कोणा ना कोणा रूपात उपस्थित राहू। आणि त्याचे जे मित्र आहे, मित्र परिवार, याचा खूप खूप सपोर्ट भेटला। त्याचं त्याचे असे एक मित्र नाही आहे की त्याचं नाव घेऊन मी मोकळा होईल। भरपूर मित्र आहे। काही मित्र तर इथपर्यंत आले का बा तुम्ही काका सांगा नेमकं काय तुम्ही निर्णय घेतला होता?
कशाबद्दल डोनेशनबद्दल निर्णय घेतला का बा आता कसं कोणा स्वरूपात आमचा जो पोरगा आहे तो कुठं ना कुठं उपस्थित आहे. हा एक गेला, त्यानं स्वतःचं नाव सार्थक केलं. जोपर्यंत होता तोपर्यंत आम्हाला धीरज दिला. आता नाही आहे तर त्याला अवयवाची समजा खूप गरज आहे. त्याला अवयव भेटले, त्याचा जो धीरज सुटला होता आता त्याला धीरज देऊन राहिला. तर त्या स्वरूपात आमचा धीरज आजही आमच्यासोबत आहे. आणि कोणते अवयव दान केले त्यानं? आता कोणते अवयव, किडनी, लिव्हर, डोळे, आणखी असं काही पूर्ण डिटेल आता कसं मला सायंटिफिक त्याची एवढी नॉलेज नाही आहे. आता तुम्ही अवयव दान केले, काय तुमच्या भावना आहे, तुम्हाला काय वाटतं? आमची भावना तर अशी आहे का आमच्या परिवारात, आमच्या कुटुंबात जेवढी पिढी झाली तेवढ्या पिढीत कोणी एवढं काही दान केलं नसेल जेवढं आमच्या पुतण्यानं करून टाकलं. आमच्या कुटुंबाले नाव रोशन करून टाकलं. धीरज हा म्हणजे माझा लहान भावासारखा होता आणि हा जो निर्णय आहे हा सर्वस्व त्याच्या कुटुंबाने घेतलेला निर्णय आहे. म्हणजे अशा परिस्थितीत अशा पद्धतीचा निर्णय घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं आता त्याच्यासाठी तर भरपूर प्रयत्न झाले. शेवटी जेव्हा डॉक्टरांनी सगळं ते कुटुंबासमोर क्लिअर केलं तेव्हा छातीवर दगड ठेवून अशा परिस्थितीत असा निर्णय घेणे की जेणेकरून इतर लोकांना त्याचा जीवदान मिळेल. त्याच्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता आणि तो त्या कुटुंबाने घेतला. त्याला आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही तर फक्त सोबत होतो पण मुख्य निर्णय कुटुंबाचा, त्याच्या वडिलांचा, काकांचा होता. तर आज त्या पद्धतीने त्याचं अवदान झालेलं आहे आणि आशा आहे की त्या ज्या लोकांना त्याचे अवयव मिळतील त्यांच्या रूपात तो जिवंत राहील या जगात.